हाय वेलकम बॅक गाईस. आज संडे असूनही ना मी लंच बिलकुल नाही केलंय. म्हणजे मी बोर झाली आहे खरं बोलू तर. चिकन फिश भात भाकरी ते खाऊन खाऊन ना माझ्या पेटूला पण एकदम असं बोर झालं आहे. म्हणून आज ना माझी रील पण होऊन जाईल म्हणून मी चालली एका कॅफेमध्ये. म्हणजे मी असं शोधलं आहे डोंबिवलीमध्ये एकदम सस्ता कॅफे, फडके रोडच्या इथेच आहे. तो लगे हाथ अपना रील भी हो जाएगा. एक काम से दो निशान, म्हणजे एक माझं पेटू भरेल आणि मला आजची रील पण मिळेगा. तर चला बघूया आजचा दिवस. आता त्यासाठी तुम्ही माझं आजचं आउटफिट बघा. थंडी का मौसम का आउटफिट एकदम. हे आहे माझं विंटर आउटफिट. ऊन आहे तरी अशी मला थंडी लागते म्हणून मस्त मी माझे सगळे स्वेटर्स बाहेर काढले आहे. मग हे पिंक, त्याखाली ब्लू जीन्स आणि केस पण आज एकदम मस्त वाटतं ना. आणि तेच माझं ते घड्याळ आणि इयरिंग्स ते तर सेम असतं, नथिंग न्यू. आता घरी तर मी आली आहे, म्हणजे लेफ्टला खाली बोलवलंय, बिल्डिंगमध्ये तर मी आली आहे. आणि मी हा पिझ्झा पार्सल घेतलाय कारण का तीच एक वस्तू संपली नाही. आणि मला खूप जण विचारता की मी एकटी जाते का नाही. मी असं माझ्या भावाला घेऊन जाते, कधी कधी त्याच्या फ्रेंड्सला घेऊन जाते. म्हणजे बरेच लोक असतात माझ्याबरोबर खायला प्यायला. मी तर फक्त टेस्ट करते, म्हणजे जे पण त्यांचं बेस्ट असतं कॅफेमध्ये ते मी टेस्ट करते. आणि मग मी बाकीचं जे आहे ते पार्सल करते. पण मला माझ्या टेबलच्या आजूबाजूला कोणीच नाही आवडत. शर्म आती आहे ना म्हणून. असं काय हे नाही अकेली बेटी आहे, इसको कोई पसंद नाही आजूबाजू में, ते तर आहे. पण मला अशी लाज वाटते मग त्यांच्यासमोर ते कॅमेरा चालू करा आणि खा. म्हणजे ते बसता पण 2 टेबल सोडून. दॅट्स इट. आता मी आली घरी पटकन आता कपडे बदलते. मला ही व्हिडिओ आत्ताच्या आता एडिट करायची आणि अपलोड पण, कारण का माझ्याकडे हेच एक कॉन्टेंट. आता मी मस्तपैकी टकाटक झाली, व्हिडिओ माझी एडिट करून झाली आहे. 1 तास तरी लागतं रे. आणि मी सगळं ते ना फोनवरतीच करते कारण का मला लॅपटॉपवरती बिलकुल नाही होत. कारण का ते फोनमध्ये कसं पटकन होऊन जातं, ते लॅपटॉपमध्ये परत ते असं ड्रॅग करा, फाईल्स आणा, बिलकुल नाही. फोनमध्ये व्हॉइस ओव्हर करा आणि झालं. लॅपटॉपमध्ये तर मला थोडंसं असं डिफिकल्ट पण होतं ते व्हॉइस ओव्हरसाठी. आणि जर तुम्ही नोटीस कराल ना, खूप आधी ना मी ते लॅपटॉपवरनं करायची. मग ते व्हॉइस ओव्हर पण ना एकदम असं यायचं. म्हणजे मला एक ट्रेक अशी ना म्हणजे हे मी स्वतः फॉलो करते. आता जेव्हा पण मी दुसऱ्यांचे व्हिडिओज बघते तर मला ना असं एकदम शांत आवाज आवडतं. असे ते जोरजोरात ओरडतं ना, क्या तुम्हें पता है ऐसा इधर ये, ते ना कानामध्ये तो कधी कधी आवाज जातो माहिती आहे. एकदम आपण ना एकदम हळू नीट बोला. असे ते किंचाळता का कधी कधी ना मी असे इयरफोन्स घालून बसते आणि ते नुसते किंचाळता, क्या आपको पता है. आता मला पण येतं रे ओरडता, पण आपण ना असं जास्त ओरडाओरड कधीच नाही करायची व्हॉइस ओव्हरमध्ये. ही एक मेन टिप आहे जर तुम्ही असं कधी फ्युचरमध्ये प्लॅन करताय. जर खूप जण मला विचारतात, दीदी तू व्हॉइस ओव्हर कशी करते, कसं करायचं. खूप इझी आहे. कुठल्याही ॲपमध्ये ना ते ऑप्शन असतं. तुम्ही तुमचे ते जे पण व्हिडिओज आहेत ते सगळे असे लाईंड अप करायचे. मग ते व्हॉइस ओव्हर असतं. ते कसं छोटंसं एक माईक का नाव एक निशाण राहतं, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि मग ते आपलं व्हॉइस ओव्हर द्यायचं. आणि एकदम शांत हळूहळू नीट बोला, तसं मला वाटतं. आता कोण कोण बोलता पण तू एवढी हळू का बोलते, थोडं फास्ट बोल. पण मला ते नाही आवडत. कारण का मी स्वतः जेव्हा ते व्हिडिओज माझे स्वतःचे ऐकते ना, तर मला असं थोडंसं असं शांत लागतं. असं जोरजोरात ओरडाओरड किंचाकिंची नको बाबा. ते म्हणजे ही एक टिप आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला असं कधी व्हॉइस ओव्हर तुमच्या व्हिडिओजला द्यायचं आहे, एकदम शांत हळूहळू. क्या आपको पता है, क्या आपको पता है. इथे छान वाटतं ते ऐकायला. मग असं असतं. मला पण येतं रे जोरजोरात ओरडायला, भांडाभांडीमध्ये मी ओरडते, पण असं व्हॉइस ओव्हरमध्ये एकदम शांत. कशी होती आजची टिप. आय होप तुम्हाला कळालं की मी काय बोलली आहे. करून कळालंच असेल मी काय रॉकेट सायन्स नाही बोलली आहे. आणि यार थंडीमध्ये मला वाटलं की मच्छर जातील, पण काय मच्छर चावत आहे मला. नुसते पाहायला माझ्या मच्छर चावत. आणि माझी आहे सेन्सिटिव्ह स्किन, तर जोपर्यंत रक्त येत नाही ना मी अशी ते नुसती खाजवत असते. कॅमेरा धरण्यापेक्षा हे मच्छी करणार. बोल ना काय हे बाबा आमचा रस्सा होणार आहे आणि चपात्या. आणि मला चपाती नको, भाकर पाहिजे. ठीक आहे भाकर करते. आणि
आणि सुरमई फ्राय आणि गाणी बोलायचं बस. मॅरिनेट केला. हो नाही, ह्याला नाही करायचं डायरेक्ट. वाटणं कसं करून ठेवतं ते वाटणं आपण याच्यामध्ये टाकलंय. जेवढं तिखट पाहिजे, हळद, मीठ, गरम मसाला, धण्याची पावडर आणि ही वाम, त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून ठेवलंय. मग मच्छीला असा वैश्वास येतो. तर येण्यासाठी आंबटपणा टाकायचा त्याच्यामध्ये. मग आता ह्यात पाणी आणि मग मच्छी जाईल. थांब जरा वाटणं होऊ दे, त्याला तेल सुटू. पण मम्मी कोण कोण वामला असं यू का बोलतात? ती कॉस्ट असते ना खूप, सोन्याचा भाव असतो त्याला, म्हणून एवढी कोण खाणार. वा, टू गुड. हे कोरियन रिंग्स जे खूप सही लागतं, म्हणजे एकदम तिखट पण एकदम सही, असं मस्त लागेल. ऑब्सेस्ड लेटली. टू गुड. मी दाखवते हे टेस्ट करून कसं वाटतं. आता हे जे आहे ना, हे आपलं नॉर्मल रिंग सारखंच आहे, पण एकदम झणझणीत. म्हणजे ते माहिती आहे, आपण ते मेळ्याला वगैरे जाता, मग ते पॅकेट्स असतात, ते प्लास्टिक पॅकेटमध्ये ते असे रिंग्स वगैरे टाकता, पण ते नंतर खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला घसा एकदम एकदम असं इची होतं. पण हे त्याच्याहून अप लेवल आहे, म्हणजे एवढं सही लागतं ना. आणि का नंतर आपल्या घशाला काय होत पण नाही. म्हणजे टू गुड. म्हणजे हे कुठले ब्रँड्स आहे? ओरियन्सच आहे. असं तिखट लागतं, म्हणजे स्वतःच आरामात ते कूल होऊन जातं. काय रिव्ह्यू देते मी. हे बघा, तर वाफेवर आपण बोलली ना पाणी न टाकलेलं, हे वाफेवरचं पाणी. आता त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं टाकायचं. झाली मच्छी काय लगेच फक्त ना. हा. आणि हो, आज आहे लिओचा हॅपी बर्थडे टू यू. आज लिओ घरी आलाय, पण त्याचा ओजी बर्थडे सप्टेंबरला आहे, जे आम्ही सेलिब्रेट केलंय. झालेला घरी. मुफ्त का प्राणी आहे, मुफ्त, फुकट. टू एक्सपेन्सिव्ह. फुकट आहे पण खूप एक्सपेन्सिव्ह डॉगो आहे. ए डॉग नाही, भाऊ आहे तो माझा छोटा, नन्ही परी. बूप कर सगळ्यांना, बूप बूप बूप. हे ना आता असं काहीतरी दिसतंय, म्हणतं मी नीट क्लोजअपने दाखवते. काय टेस्टी आहे. वापरू नको ग, तुटेल. अशी कशी तुटेल? मग फ्रेश नाही तुटलं तर. टेस्ट करू. आता इथे फिश फ्राय. कशात होतंय ते कोट? कुठलं पीठ आहे हे? अगं सगळ्यांना माहिती आहे, लोकांना नाही माहिती. तुलाच नाही माहिती. माझ्यासारखे कोण असते? हा, काही नाही. काय पीठ आहे? सगळं पीठ मिक्स आहे, तांदळाचं, चण्याचं पीठ. मला वाटलं तुलाच नाही माहित म्हणून. मस्तपैकी कुरकुरीत. आता ही कॅमेरा फुटेज तुम्ही नीट चेक करा. इथे 2 जण आले आणि आमच्या एरियामधून न्यूबॉर्न पप्पीला उचलून घेऊन गेले. म्हणजे खरोखर त्या दोघांनी केली चोरी. आता बघा आम्ही कसं त्याला आणलं परत. अभी देख तू 22-21 बोला, 22 का रिकॉर्डिंग आहे. चुकीचं असं नाही, ती कुत्री आपली शोधली घाबरलेला होता किती कापत होता ना. बस आता ना मी तुम्हाला पटकन सांगते की काल रात्री काय झालं. आणि मी एकतर आहे एकदम घॅन्नेडीवाली स्टोरी टेलर, तर मला माहीत नाही की तुम्हाला नीट समजेल की नाही, कारण का मैं जब भी किसको मेरे साइड का स्टोरी अशी समजवते ना, ते होता कन्फ्युज्ड. तर आणि मी पण होते बोलता बोलता की मलाच ना समजत मी काय बडबड करत आहे. तर काय झालं, काल मी रात्री लिओला खाली वॉकी करायला घेऊन गेली आणि तेवढ्यात माझा भाऊ दुसऱ्या साईडला गेला. म्हणजे मी ह्या साईडला लिओला फिरवत होती, तर तो ह्या साईडला गेला आणि तो त्या पिल्लूला शोधत होता. 3 पिल्लं आहे आणि एवढे गोंडस ते 3 पिल्लं आहे ना, म्हणजे तुम्हाला वाटेलच नाही की ते स्ट्रे डॉग आहे. एकदम गोलू मोलू, टच वूड, त्यांना काहीच व्हायला नको, म्हणजे एकदम ना असं जी आ गया उन पे. तर तो शोधत होता की कुठे गेला. तेवढ्यात ना त्यांनी ना कॅमेराची फुटेज चेक केली. 10:30 वाजता 2 कपल आले त्याच्या मम्मी समोर, म्हणजे ज्या पिल्लांची जी मम्मी आहे त्यांच्यासमोर त्या दोन्ही कपलनी त्या पिल्लूला उचललं आणि ती मम्मा अशी चढत होती अंगावरती की नको 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 असं. आता आपल्याला माहीत नाही ते काय एक्सप्रेस करतं डॉगोस त्यांच्यात, पण ती खूप झाली एकदम रेस्टलेस. ती
ती शोधत होती नंतर माझा पिल्लू कुठे गेला. ती रडत होती लिटरली. आणि बाकीचे जे पण डॉग्स होते एरियाचे ते पण हे झाले की कुठे गेला तो पिल्लू. मग आम्ही ते जी फुटेज होती ना ती फॉलो करत करत पुढच्या एरियापर्यंत गेलो. एक चायनीजचं दुकान होतं, तिकडचं आम्ही फुटेज एकदम नीट चेक केलं तरीही आम्हाला काय क्लू प्रॉपर मिळालं नाही. आणि तो पिल्लू कुठे गेला तुम्ही विचार करा. एकदम पुढपर्यंत म्हणजे मानकोळीच्या साईडला ते मोठा गाव करून एक एरिया आहे तिथे. मग आम्हाला कळालं. मग आम्ही त्या पिल्लूला सेम डे सेम नाईट रात्री 12 वाजता घेऊन आलो. म्हणजे 2 तासाचा हा आमचं ऑपरेशन होतं. आणि आमच्या घरामध्ये ना मम्मी डॅडीला काय माहीत नाही. मम्मी डॅडीला वाटलं की मुलं खालीच आहे आमचे, पण नाही, आम्ही खूप पुढपर्यंत गेलो. मग तो पिल्लू सेफली आला. आणि खूप ते चुकीचं होतं जे ते दोन्ही कपलनी केलं ना, दॅट वॉज व्हेरी व्हेरी रॉंग. तुम्ही असं करू नाही शकत. आणि जेव्हा आम्ही विचारलं की असं कसं तू घेऊन गेला, तर तो काय म्हणाला, नाही हमने तो पूछा आजू बाजू के लोग को, वो लोग बोले लेके जाओ. तर असं आम्ही दाखवलं फुटेज की हे बघ तू चेक कर, तू कोणाला विचारलं, तू असं खरंच चोरी करून घेऊन गेला आहे. ठीक आहे भाई, जर तुम्ही सांभाळत असतील तर घेऊन जा, बिंदास तुम्ही घेऊन जा, पण नेक्स्ट डे तुम्ही त्या डॉगोला परत रस्त्यावरती सोडेल, नॉट फेअर. आणि तो जसा पप्पी आला ना त्याच्या मम्माकडे, मम्मा झाली खुश. म्हणजे ते आपल्याला कळतं ती वाईब्स, म्हणजे हे झालं. सो असं झालं. अशी काल रात्री आम्ही ट्रॅजेडी झालेली आमच्याबरोबर. आम्ही बनलो पूर्ण CID वाले. सो या दॅट्स इट. आता ही व्लॉग मी इथेच एंड करत आहे. जर तुम्हाला ही व्लॉग आवडली असेल तर प्लीज मेक शुअर यू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू आवर चॅनल. सो या दॅट्स इट. बाय.